ज्ञानप्रबोधिनी पुणे द्वारा निर्मित छात्र प्रबोधन बोलका दिवाळी अंक 2011. प्रायोजक डोंबिवलीचे चावरे इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड, एक्सपर्ट्स इन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन. ज्ञानप्रबोधिनी द्वारा प्रकाशित कुमारवयीन मुलामुलींसाठी दर्जेदार मासिक छात्र प्रबोधन. आजच वर्गणीदार व्हा. वार्षिक वर्गणी ₹180 मात्र. अधिक माहितीसाठी www.छात्रप्रबोधन.org या संकेतस्थळाला आवर्जून भेट द्या. मित्रांनो, सिनेमा हे खरं तर दृकश्राव्य माध्यम, पण सिनेमा ऐकायचा म्हटलं तर मस्त ना. एखादा सिनेमा कसा पाहावा, त्यातली सौंदर्यस्थळं कोणती ते ऐकूया या चित्रपट रसास्वादात. फोरपा उर्फ द कप या तिबेटियन चित्रपटाचा रसास्वाद आपल्याला करून देत आहेत प्रसाद नामजोशी, आणि निवेदन आहे डॉक्टर अमित त्रिभुवन यांचं. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रायोजित केला आहे चेंबूर, मुंबई येथील डॉक्टर वर्षा बखले यांनी. फोरपा. कल्पना करा की फुटबॉलचा विश्वचषक जवळ आलाय आणि तुम्ही जर या खेळाचे पंखे असाल तर हे सामने तुम्ही नक्कीच चुकवणार नाही. पण समजा तुमच्या घरी टीव्हीच नसला तर? खरं तर अशी कल्पनाच विचित्र वाटते, नाही? पण तुमच्यासारखी अशी 2 मुलं होती. त्यांना वर्ल्ड कप बघायचा तर होता, पण टीव्हीची सोय काही नव्हती. कारण ती राहत होती तिबेटी विस्थापितांच्या एका आश्रमशाळेत आणि त्यांचं शिक्षण सुरू होतं बौद्ध भिक्षू बनण्याचं. पण फुटबॉल तर त्यांना बघायचाच होता. त्यांच्या या फुटबॉल प्रेमावर आधारित चित्रपट म्हणजे फोरपा. फोरपाचा तिबेटी भाषेत अर्थ होतो चषक. फोरपा हा एक अतिशय सुंदर चित्रपट आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला आश्रमशाळेच्या मैदानावर काही विद्यार्थी त्यांच्या पारंपरिक वेशात फुटबॉल खेळताना दिसतात. पण त्यांचा हा बॉल आहे कोकच्या रिकाम्या कॅनचा. तेवढ्यात त्यांना शिक्षक गेको येताना दिसतात आणि खेळ थांबतो. लाथा मारून वाकडा झालेला तो कॅन गेको उचलतात आणि आपल्याजवळ ठेवतात. नंतर गुरूंना भेटायला जातात. आश्रमशाळेच्या गुरूंना तिबेटहून येणाऱ्या 2 मुलांची चिंता आहे. त्यांच्याविषयी भविष्यवेत्त्याला काही विचारता येईल का असं ते विचारतात. भविष्यवेत्ता त्या धर्मशाळेतच एका खोलीत राहत असतो. वाटेल त्या वस्तूंनी भरलेली अशी ती अडगळीची खोली आहे. भविष्य सांगण्याच्या बदल्यात गेको त्याला फुटबॉल सारखा वापरलेला तो कॅन देतो. त्याच्या खोलीत असे अनेक कॅन्स आहेत आणि त्याचा उपयोग त्यानं बुद्धाच्या प्रतिमेसमोर दिवे लावण्यासाठी केलाय. दिग्दर्शक आपल्याला ज्योत तेवत असलेला एक कोकचा कॅन दाखवतो आणि तो शॉट डिझॉल्व्ह होतो गुरूंच्या दालनात असलेल्या एका बुद्ध प्रतिमेमध्ये. तिबेटची समस्या, संबंधित आंतरराष्ट्रीय राजकीय डावपेच आणि त्यामध्ये असणारा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा प्रभाव असा तिहेरी परिणाम तेवढ्या एका डिझॉल्व्हनं दिग्दर्शकानं साधलाय. पुढं ती 2 मुलं उशिरा का होईना पण धर्मशाळेत दाखल होतात. त्यांच्या दीक्षेचा कार्यक्रम सुरू असतो आणि तिथे आपल्या चित्रपटाचा नायक ऑर्जिन येऊन पोहोचतो. त्याला गेकोनं बाजारहाटीचं काम दिलंय. ते पूर्ण करून जरासा उशिराच दीक्षाविधीत तो सहभागी होतो. पण त्याचं लक्ष त्या कार्यक्रमात फारसं नाहीच. सगळे तरुण भिक्षू मंत्रपठण करत असताना त्याचं आपल्या मित्राबरोबर बसल्या बसल्या चिठ्ठ्या पाठवण्याचं कार्य उत्साहात सुरू आहे. मित्राच्या एका प्रश्नाला तो एक चिठ्ठी पाठवतो. मित्र ती चिठ्ठी उघडतो आणि त्यात लिहिलेलं असतं, ब्राझील विरुद्ध अर्जेंटिना. अच्छा, असं आहे तर. आतापर्यंत चित्रपटात गंभीरपणे वावरणाऱ्या या मुलांचे उद्योग अचानक आपल्याला कळतात आणि गालातल्या गालात हसू येतं. एकीकडं धर्मशिक्षण घेणारी ही मुलं
फुटबॉल प्रेमी सुद्धा आहेत. ती वयानं लहान आहेत, पण शेवटी मुलंच ती. आणि फुटबॉल आवडणं हा काही गुन्हा नाही. पण इथं नुसताच फुटबॉल आवडण्याचा प्रश्न नाही, तर चक्क वर्ल्ड कप सुरू आहे आणि मॅचेस बघायची सोय मात्र आश्रमशाळेत नाही. आणि मॅचेस तर रात्री असतात. रात्रीच का, दिवसा का नाहीत, हा नव्यानं धर्मशाळेत दाखल झालेल्या पाल्डनचा प्रश्न आहे. त्यावर ऑर्जिन उत्तरतो, माहित नाही, पण पृथ्वी सपाट नसल्याचा त्याच्याशी काहीतरी संबंध आहे म्हणतात. ऑर्जिन हा एक धमाल मुलगा आहे. आंघोळीसाठी तो भिक्षूचा वेश उतरवतो आणि त्याच्यात रोनाल्डो असं लिहिलेलं बनियन आपल्याला दिसतं. त्याच्या खोलीत भिंतभर फुटबॉलपटूंची चित्र लावलेली आहेत. पाल्डनला त्यांची ओळख करून देताना तो सांगतो, हा रोनाल्डो, तोही आपल्यासारखा टकलू आहे, पण भिक्षू मात्र नाही. रात्री मॅच बघायला धर्मशाळेतून ते चोरून बाहेर पडतात. पळताना तिबेटहून नुकत्याच आलेल्या पाल्डनला तारेचं कुंपण ओलांडता येत नाही. त्यावर ऑर्जिन म्हणतो, अरे तू चीनमधून कसा काय पळालास बुवा? त्या रात्री मॅच बघून परत येताना ते चौघही मित्र पकडले जातात आणि त्यांना आश्रमशाळेत महिनाभर स्वयंपाक करण्याची शिक्षा मिळते. त्या दरम्यान एक दिवस बाजारात जाऊन परत आलेला ऑर्जिन बातमी आणतो की आज वर्ल्ड कप फायनल आहे आणि ती बघायलाच पाहिजे. अशी संधी पुन्हा 4 वर्ष मिळणार नाही. आणि फ्रान्स विरुद्ध इटली हा सामना नाही बघितला तर दुसरं करायचं तरी काय? शिवाय तो फ्रान्सच्या बाजूनही आहे, कारण फ्रान्स हा तिबेटचा सपोर्टर आहे. पण मॅच बघायची कशी? कारण बाहेर चोरून जाण्याचा पर्याय बंद झालेला आहे. ऑर्जिन म्हणतो की आपण गेकोलाच विनंती करूया की आश्रमशाळेत आम्हाला टीव्ही भाड्यानं आणण्याची परवानगी द्या. आम्ही फक्त एक सामना बघू आणि नंतर खूप नियमितपणे अभ्यास करू वगैरे. इतरांना ती कल्पना वेडगळपणाची वाटते. पण ऑर्जिन म्हणतो की गेकोची फक्त आपल्या रात्री पळून जाण्याविषयी तक्रार आहे. फुटबॉलविषयी त्यांना काहीच म्हणायचं नाहीये. शेवटी दोघंजण हिम्मत करतात. गेकोला भेटायला जातात. गेको त्यांची बाजू घेऊन गुरूंना विनंती करतात. हा प्रसंग फारच मजेदार आहे, कारण गुरूंना हे फुटबॉल प्रकरण काही माहिती नसतं. गेको त्यांना समजावून सांगतात, तरी पण 2 शहाणे देश फक्त एका बॉलवरून भांडतात हे काही गुरूंना पटत नाही. आणि भांडायची वेळ काय निवडली आहे तर म्हणे मध्यरात्रीची. आणि भांडून मिळणार काय तर एक फोरपा म्हणजे चषक. बस बस. गुरूंना हसू येतं, कारण हे ऐकत असताना ते अतिशय शांतपणे कुणाशीही न भांडता आपल्या चषकातून पाणी पित आहेत. गेकोही हसतात. एका चषकासाठी एक बॉल घेऊन एवढं युद्ध करायचं? पण ठीक आहे, मुलं एवढं म्हणतायत तर करू द्या त्यांना. झालं. ऑर्जिन कामाला लागतो. स्वतः जमवलेले पैसे आणि सगळ्यांकडून गोळा केलेली वर्गणी घेऊन टीव्ही भाड्यानं देणाऱ्याकडे पोचतो तर कळतं की वर्ल्ड कपच्या निमित्तानं भाव वाढलेले आहेत. 300 रुपयात काही होणं नाही, अजून 50 रुपये हवे. शेवटी ऑर्जिन पाल्डनला पटवतो. त्याच्याबरोबर आश्रमशाळेत दाखल झालेल्या त्याच्या भाच्याकडून म्हणजे निमाकडून एक घड्याळ गहाण ठेवायला मिळवतो. निमाला ते घड्याळ त्याच्या आईनं दिलेलं आहे. त्या 50 रुपये देऊन आपण ते सोडून टाकूया. ऑर्जिन त्याला बिनधास्तपणे आश्वासन देतो. शेवटी टीव्ही त्याच्या डिशसह आश्रमशाळेत ट्रॅक्टरमधून येतो आणि मग एकच धमाल उडते. सगळे मिळून त्या डिशचं ट्युनिंग करतात आणि मॅच सुरू होते. गेको आणि गुरु ही सामना बघायला येतात. तेवढ्यात दिवे जातात. अंधारात टॉर्चचा प्रकाश वापरून पाल्डन एक गोष्ट सांगतो, पण ती पूर्ण व्हायच्या आत पुन्हा दिवे येतात आणि एकच जल्लोष होतो आणि सामना पुन्हा सुरू होतो. मात्र या सगळ्या जल्लोषाचा निमावर काहीही परिणाम होत नाही. त्याला आता आपल्या आईनं दिलेलं ते घड्याळ परत हवंय आणि पाल्डन जवळ त्याचं तुणतुणच सुरू आहे. ऑर्जिनचं त्याच्याकडे लक्ष आहे. निमा दुःखी आहे हे त्यानं ओळखलेलं आहे. आता त्याचं मॅच मधलं लक्ष कमी होतं
आणि काहीतरी विचार करून तो बाहेर पडतो आणि आपल्या खोलीत येतो. तिकडे ज्यानं ही सगळी धडपड केली तो ऑर्जिनच मॅच मधून उठून का गेला हे बघायला गेकोही त्याच्या मागे येतो. आणि बघतो तर ऑर्जिननं आपल्या बॅग मधून आपले नवे बूट, आईनं दिलेला सुंदर चाकू बाहेर काढलेला आहे. गेकोला तो सांगतो की निमाचं घड्याळ परत मिळवायला या वस्तू विकून तो 50 रुपये जमा करणार आहे. गेको म्हणतो, 50 रुपयांसाठी तू हे सगळं विकणार? त्याला गहिवरून येतं. तो ऑर्जिनकडे जातो आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणतो, तुला बिझनेस जमला नाही तरी तू खूप छान भिक्षू होशील. काळजी करू नकोस, मी आणि गुरु मिळून तुम्हाला 50 रुपये देऊ. दुसऱ्या दिवशी आपल्या घड्याळाशी खेळणाऱ्या निमाला ऑर्जिन कागदाची भिंगरी करून देतो. निमा खुश होतो आणि दूरवर जाणाऱ्या पाळल्यांच्या मागे तो पळतो. त्याला विचारतो की कालच्या अर्ध्या राहिलेल्या गोष्टीचा शेवट काय होता. पाळलन म्हणतो, कशाला हवा प्रत्येक गोष्टीला शेवट, नकोच तो. पडद्यावरचा चित्रपट इथं संपतो. तरीही आपल्या मनातला चित्रपट संपत नाहीच. चित्रपटातच सांगितल्याप्रमाणे यालाही शेवट नाहीच. एखादी सुंदर कलाकृती आपल्या मनाला भावते आणि आपण पुन्हा पुन्हा ती आठवत राहतो. एखाद्या निमित्तानं तिच्या आठवणी पुन्हा उफाळून येतात. कारण सुंदर कलाकृतीला शेवट नसतोच. फोरपा ही असा शेवट नसणारा चित्रपट आहे, न संपणारा, पुन्हा पुन्हा मनात घोळत राहणारा. चित्रपटाचा दिग्दर्शक आहे खेन्से नोरबू. नोरबूचं घराणं बौद्ध शिक्षकांचं. तो स्वतः आजही बौद्ध धर्माचं शिक्षण देतो. त्याच्याच एका शाळेमध्ये अशी फुटबॉल प्रेमी मुलं होती. त्याला चित्रपटांची आवड होती. भारतीय चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांचा त्याच्यावर मोठा प्रभाव होता. त्यामुळे त्यानं चित्रपट निर्मितीचं प्रशिक्षण घेतलं. लिटल बुद्धा या चित्रपटात त्याचा सहभाग होता. नंतर 3 लघुपट केल्यावर त्यानं हा पहिला तिबेटी भाषेतला चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट भारतात हिमाचल प्रदेशातल्या बीर या खेड्यात चित्रित झालाय. बीर हे तिबेटी विस्थापितांचं गाव. तिथल्याच शाळेतल्या खऱ्याखुऱ्या बौद्ध भिक्षूंनी आणि बौद्ध धर्माचं शिक्षण घेणाऱ्या मुलांनी या चित्रपटात कामं केली आहे. त्यातल्या एकालाही अभिनयाचा गंध नव्हता आणि बहुतेकांना इंग्रजी भाषाही कळत नव्हती. नोरबूनं आपली पटकथा इंग्रजीत लिहिली होती. त्यामुळे चित्रीकरणाआधी पटकथा वाचणं वगैरे भानगडीचा प्रश्नच आला नाही. प्रत्येक दृश्याआधी कलाकारांना तेवढाच भाग समजावून दिला जाई. हिंदी आणि तिबेटी संवाद सांगितले जात. ती मुलं लगेचच ते पाठ करून टाकत आणि एवढं करूनही बहुतेक सर्व शॉट्स फार तर 2 किंवा 3 टेक्समध्ये ओके होत. याचं प्रमुख कारण म्हणजे धार्मिक वातावरणात त्या मुलांवर झालेले एकाग्रता आणि शिस्तीचे संस्कार. 1999 सालचा हा चित्रपट खूप यशस्वी झाला आणि कानसह जगभरातल्या अनेक चित्रपट महोत्सवात दाखवला गेला. आजही तो अनेक ठिकाणी पुन्हा पुन्हा बघितला जातो आणि बघणारे प्रेक्षक निखळ आनंदाचे धनी होतात.